नको, खाऊन बघावं थोडीशी कशी झाली आणि खरं खरं सांगा खूपच छान झाले. कशी झाली. खूप छान आहे. घरची ओरिजिनल आणि सगळं काही ताजं ताजं बनवून केलेली आहे. एक नंबर. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर घरामध्ये कोणी आजारी आहे, लहान मुलं आहे, मोठं आहे, वयोवृद्ध आहे, कोणासाठीही चालेल अशी रेसिपी आहे. पौष्टिक, अगदी घरच्या घरी बनवलेली. तुम्हाला पेज बनवायची, शिरा बनवायची, घरामध्ये रवा नाही तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर चला, अगदी थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवते, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर पहा, इथे मी अंदाजेच गहू घेतले होते. ते मिक्सर चालू बंद करत असे ते ओबडधोबड बारीक करून घेतले. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली. कढई गरम करायला ठेवल्यानंतर हे 10 मिनिट बिना तुपाचे असे परतून घेतले. गरम झाल्यानंतर त्याच्यात 2 चमचे तूप टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप टाकू शकतात, पण आजारी असल्यानंतर थोडं प्रमाणातच तूप टाकायला हवं. माझी मुलगी आजारी होती त्यामुळे मी तिच्यासाठी हे बनवत होते. तर इकडे पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी उकळून घ्यायचं आहे. 1 वाटी असेल तर 4 ते 5 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एकदम लालसर कलर येऊपर्यंत भाजून घेतला आहे. अगदी कमी गॅसवर 15 ते 20 मिनिट त्याला मी भाजून घेत होते. इथे अर्धी वाटी गूळ किसणीने बारीक करून ठेवला आहे. गुळही तुम्ही तुमच्या गोडानुसार कमी जास्त करू शकतात. तर इथं छान असं भाजल्यानंतर लालसर कलर आल्यानंतर भरड्याला इथे मी पाणी टाकून घेतलं आहे. आता याला छान अशी उकळी येऊन द्यायचं आहे. पाणी तर उकळलेलंच आहे, पण याला उकळी आल्यानंतर असंच 10 मिनिट शिजवून द्यायचं आहे. कमी मीडियम गॅसवर. उकळी आल्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे आणि 10 मिनिट असंच शिजवून द्यायचं आहे. 10 मिनिट झाल्यानंतर अधूनमधून हलवायचं आहे. अधूनमधून हलवल्यानंतर थोडंसं शिजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. कुठलाही गोडाचा पदार्थ असला ना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकल्यानंतर चव छान येते. आणि त्यानंतर इथे झाकण ठेवायचं आहे. कमी गॅस करून झाकण ठेवायचं आहे. 15 मिनिट अगदी कमी आचेवर असंच सोडायचं आहे आणि त्यानंतर झाकण काढून पाहायचं आहे. झाकण काढल्यानंतर यामध्ये आता आपल्याला किसून घेतलेला गूळ या स्टेजला आल्यानंतर गूळ टाकायचा आहे. तुम्हाला कितपत पातळ घट्ट करायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. तर हे पहा, आता इथं तुम्हाला शिजलंय का हेही पाहायचं आहे. 70% शिजलं पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि गूळ टाकून घेतल्यानंतर एकत्र एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे. छान असं एकजीव केल्यानंतर उकळी आल्यानंतर मीडियम गॅसवर असंच 5 ते 10 मिनिट पुन्हा ठेवायचं आहे. त्यानंतर मी इथे जायफळ किसून टाकलेला आहे आणि वेलची ठेसून टाकलेली आहे. तुम्ही इथे पूड टाकू शकतात, ड्रायफ्रूटही टाकू शकतात. आणि या स्टेजला आल्यानंतर 1 चमचा तूप टाकलेला आहे. तूप टाकल्यानंतर त्यावर झाकण ठेवलं आहे आणि पुन्हा गॅस कमी केला आहे. गॅस कमी केल्यानंतर एक 15 मिनिट ठेवलं आणि त्यानंतर या स्टेजला आल्यानंतर झाकण काढलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, खूपच अप्रतिम अशी 1 नंबर लापशी झालेली आहे. तुम्ही याला पेज म्हणू शकता, लापशी म्हणू शकता, गव्हाचा शिरा म्हणू शकता. आपण घरच्या घरी आणि कमी वेळेमध्ये, आणि माझाही रवा संपलेला होता तर दुकानातून आणूपर्यंत मीही विचार केला आणि या प्रकारचा रवा, मुलगी आजारी होती तर तिला करून दिला. 1 नंबर पौष्टिक आणि ताजं ताजं घरच्या घरी खाणं. तर तुम्ही एक वेळेस नक्की करून पहा, खात्री देते नक्कीच तुम्हाला आवडेल आणि खूप टेस्ट चव आलेली आहे. तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटची पूड तुमच्या आवडीनुसार अजून काही वापर करू शकतात, पण आजारी माणसाला कमी तेलकट, कमी जड असं अन्न दिलेलं अजून चांगलं असतं. तर अगदी साधी, सोपी आणि झटपट बनणारी अशी रेसिपी होती. तर नक्कीच तुम्हाला आवडेल. कशी वाटली नक्की कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.